विदर्भ न्यूजची मेळघाट ब्रेकिंग. वाघाच्या हल्ल्याच्या चर्चेने एकच खळबळ. मृतदेह अद्याप बेपत्ता. मेळघाटामध्ये अनिश्चिततेचे वातावरण. संबंधित व्याघ्र विभागाची उदासीन कार्यप्रणाली उघडकीस. मेळघाटाच्या जंगल परिसरामध्ये एका आदिवासी इस्माच्या मृत्यूबाबत सध्या प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. वाघाच्या हल्ल्यामध्ये सदर इसम ठार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली असली तरी सुद्धा 3 दिवसानंतरही संबंधित इसमाचा मृतदेह सापडलेला नाही. त्यामुळे नेमका हा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाला की अन्य कुठल्या कारणाने झाला अथवा मृत्यू झाला की नाही याबाबत सुद्धा संशय अधिकच बळावला आहे. प्राप्त माहितीनुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वान परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जंगल क्षेत्रामध्ये धारणी तालुक्यातील झिलपी येथील एक रहिवासी एका आदिवासी इस्माचा वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरलेली आहे. त्यामध्ये असे समोर आले आहे की तो इसम धारणी तालुक्यातील झिलपी गावाचा रहिवासी असून टिटंबा गावाला लागून असणाऱ्या जंगल क्षेत्रामध्ये गुरे चारण्याकरिता गेल्या बुधवारी गेला होता. या दरम्यान कवडाझिरी गावाच्या मागील जंगलामध्ये गुरे चारताना त्याच्यावर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून त्याला ठार मारले आणि जंगलाच्या मार्गे त्याला ओढत वान परिक्षेत्राच्या बारोखेळा वर्तुळापर्यंत नेल्याची माहिती समोर आलेली आहे. घटनेची माहिती मिळताच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वान आणि धुळघाट वन परिक्षेत्राचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस विभागाने शोध मोहीम सुरू केल्याची चर्चा आहे. विदर्भ न्यूज की टीम इस जांच पड़ताल के लिए इस जंगलों की और निकली है और इस वक्त हम झरी इस नाके के पास मौजूद है. हम इस बात को लेकर पूरी टीम जांच कर रही है कि आज सुबह से ही सोशल मीडिया पर इस बात को लेकर चर्चा हो रही है कि एक आदिवासी व्यक्ति को शेर ने अपना निशाना बना लिया है. जो जिस क्षेत्र में ये बात कही जा रही है, जानकारी दिए जा रही है कि कौन सा वो क्षेत्र है, तो हमें पता चला है कि सुतरदा वन परिक्षेत्र बारूखेड़ा वर्तुल और वान वन परिक्षेत्र की सीमाओं के में लगा हुआ है जंगल है. और यहाँ पर ये भी पता चला है हमें कि वन विभाग के कुछ कर्मचारी गश्त करके वापस लौट गए और उन्हें किसी भी तरह की इस प्रकार की जानकारी नहीं मिली कि शेर ने किसी व्यक्ति को अपना निशाना बनाया है. लेकिन इस बात को लेकर ये भी चर्चा हो रही है कि वन विभाग और व्याघ्र विभाग इस मामले को लेकर किसी भी तरह से अपनी गंभीरता नहीं दिखा रहा है. वन विभाग पूरी तरह इस मामले को लेकर चुप्पी साधे हुए है और इस पर अब ये देखना होगा कि कौन सा वो जनप्रतिनिधि इस पूरे मामले की सच्चाई को उजागर करने के लिए सामने आता है और उस जो आदिवासी लापता है 2 दिनों से उसके परिवारों को इंसाफ दिलाता है. ये अब देखने वाली बात होगी. जंगल परिसरामध्ये सध्या सतत शोध कार्य सुरू असून स्थानिक रहिवाशांची मदत घेतली जात आहे. मात्र संबंधित व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी फक्त थातुरमातुर जंगलामध्ये बाहेरून पाहणी करीत असल्याचे समजते. दरम्यान घटनास्थळावर वाघाचे ठसे किंवा संघर्षाच्या काही ठोस खुणांबाबत संबंधित व्याघ्र विभागाकडून खुलासा केला गेला नसल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काहींच्या मते हा घातपात असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. मृतदेह सापडेपर्यंत कोणताही निष्कर्ष लावणे कठीण आहे असे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलं. स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने त्वरित चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी होत आहे. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी. प्रत्येक प्रजातीची फुलझाडे व फळझाडे मिळण्याचे विदर्भामधील एकमेव ठिकाण गायत्री नर्सरी, दत्त कॉलनी, बडनेरा रोड, अमरावती. अधिक माहितीकरिता संपर्क साधा 9075575317 9325303223.